दिंडोरी वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचा हलगर्जीपणा अपघाती इसमाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। दिंडोरी वरखेडा येथे फकीरा भिका कासे वय 42 वर्ष यांच्या गाडीला अपघात झाल्याने त्यांना दिंडोरी वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते, परंतु सदर इसमाचा उपचारात हलगर्जीपणा व तिरंगाईमुळे मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांची दांडी व रुग्णवाहिका उपलब्ध असूनही त्यांची चावी घेऊन ड्रायव्हर परगावी लग्नाला गेल्याने जखमी रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला। त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी नातेवाईकांकडून होत आहे। तसेच वरखेडे प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण 3 वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत। 3 वैद्यकीय अधिकारी कार्यरत असताना एकही वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध नसल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झालाय। हा भोंगळ कारभार अजून किती जणांचा बळी घेणार आहे? या भोंगळ कारभारात एका निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याने संताप व्यक्त केला जातोय। तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्रात चालणाऱ्या गलथान कारभाराकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष नाही का? अजून किती जणांचे बळी गेल्यावर पोलीस प्रशासनाला जाग येईल? या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप आहे का? वैद्यकीय अधिकारी ही आरोग्य केंद्राकडे जाणून बुजून लक्ष देत नाही का? असे अनेक सवाल सामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहेत। तेव्हा या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।